जेव्हा इकडे येण्याचा हा जो प्रवास झाला एक चांगलं वाटलं की अत्यंत हिरवगार असं पूर्ण त्या पाहुणीपासून सुरुवात झाली इथपर्यंत आणि धानाची शेती इकडे मुख्यत्वे होते आणि निसर्गरम्य अशा एक चांगल्या अशा तुम्ही वातावरणामध्ये एक चांगली शाळा चालवता त्याचा काय अर्थानं फार आपलं सगळ्यांचं अभिनंदन। या शाळेत एंट्री केली तर खरोखरच मन प्रसन्न झालं। छोटीशी शाळा माझी पण आहे, त्या शाळेमध्ये आम्ही पण असाच काही प्रयत्न करत असतो, कारण सातत्यानं शाळा म्हटलं की नवीन नवीन प्रयोग करायचे असतात आणि आजच्या ह्याच्यामध्ये सरकारसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये डिजिटलायझेशनच्या ह्याच्यामध्ये एक ते शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत असते आणि म्हणूनच आज या शाळेचं या ठिकाणी जे एक सिलेक्शन झालेलं आहे ते सुद्धा अभिमानाची गोष्ट या गावासाठी पण आहे। तर जीवनाचा प्रवास जसा सरांनी सांगितला थोडा छोटा मोठा माझाही आहे। नातेवाईक मंडळी जे काही लोक देश विदेशामध्ये राहतात त्यांच्याकडे जाण्याचा योग आला, अशा अनेक ठिकाणी गेल्याच्या नंतर एक माझा प्रवासाचा अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो आणि जो खऱ्या अर्थानं आहे जपानचा। जपान हे नाव ऐकलंय तुम्ही? जपान काय आहे आणि त्याला म्हणतात की उगवत्या सूर्याचा देश। उगवत्या सूर्याचा देश जपान म्हणतो आपण, तर काय म्हणतो उगवत्या सूर्याचा देश? कारण की सूर्य उगवतो, ज्या वेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस पहिल्यांदा त्याचे किरण कुठे पडतात? आणि मग त्याच्यानंतर हळूहळू जशी पृथ्वी फिरत असते मग हळूहळू जसं सूर्य असतो तर जवळपास जपान आणि आपल्या भारत देशाच्या ह्याच्यामध्ये साधारणतः 4 ते 5 तासाचा फरक आहे। सूर्य तिकडे आधी उगवतो नंतर मग आपल्या देशामध्ये, त्याच्यानंतर मग समोर असा त्या उगवत्या देशाचा जो आहे सूर्याचा देश, त्याला इथे जाण्याचा योग आला। त्या योगाच्या संदर्भातले काही आठवणी जे आहेत ते तुम्हाला सांगिततो। 2018चा जो प्रवास होता, आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा केव्हा एखाद्या कुठल्याही ठिकाणी जात असतो तर आपल्याला एक आपलं ओळखपत्र मागतात। तुम्हाला माहिती आहे ओळखपत्र काय काय? तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून काय काय? आधार कार्ड। तर आपण जेव्हा विदेशात जातो तेव्हा आपल्याकडे एक ओळखपत्र राहिलं असतं, त्याचं नाव माहित आहे काय? कुठे पण जगामध्ये जेव्हा पण आपण कुठल्याही देशामध्ये जातो तेव्हा आपल्याकडे एक ओळखपत्र पाहिजे असतं, त्याचं नाव काय? कोणी सांगितलं? पासपोर्ट। का कोणी सांगितलं पासपोर्ट? हातवर करा, सांगितलं हातवर करा रे। तू बघितलं? बरोबर आहे, बरोबर आहे। उभी हो पासपोर्ट अगदी बरोबर, यासाठी टाळ्या होऊन जा सगळ्यात। पासपोर्ट बघितलाय तू? नाही, मग माहीत कसं झालं तुला? अभ्यासातून माहीत। त्याला छान आहे। आता आपल्याला काय लागतं पहिल्यांदा? पासपोर्ट। पासपोर्ट काय असते? तसं आपल्याला आधार कार्ड लागतं। आधार कार्ड हे जे आहे हे आपण संपूर्ण देशात कुठेही गेलो, आपल्या देशात गेलो तर आपल्याला ते आपला ओळखपत्र म्हणून आपण जातो। जेव्हा आपण विदेशात जातो विदेशामध्ये आपल्याजवळ काय पाहिजे असते? पासपोर्ट। तो पासपोर्ट आपल्याला पहिल्यांदा बनवावा लागतो। भविष्यात तुम्हाला केव्हा पण कधी पण विदेशात जाण्याची समजा संधी मिळाली तर पहिल्यांदा काय बनवावं लागेल तुम्हाला? आणि पासपोर्ट हा लहान मुलांपासून म्हणजे जन्म झालेल्या मुलापासून तो वयाच्या कोणत्याही वर्षापर्यंतच्या व्यक्तीचा बनतो, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय बनवावं लागेल? पासपोर्ट। पासपोर्ट बनवल्याच्या नंतर जेव्हा आपण विदेशवारीचा आपल्याकडे आपण जातो तेव्हा तो पहिले पासपोर्ट गेल्याच्या नंतर मग त्याची आपल्याला विमानामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जायचं असेल की एक पहिलं डॉक्युमेंट्स आपल्याजवळ पाहिजे ते म्हणजे पासपोर्ट। पासपोर्ट झाल्याच्या नंतर जेव्हा आमचा योग आला जपानला जाण्याचा, जपान म्हटलं की आपल्याकडे एक प्रगतिशील देश म्हणून आपण बघतो, कारण जपानची टेक्नॉलॉजी ही आपल्या देशाच्या फार 30-40 वर्षाआधी समोर गेलेली आहे। ज्यावेळेस आम्ही त्या देशामध्ये गेलो त्यावेळेस पहिल्यांदा एअरपोर्टला जेव्हा पोहोचलो, एअरपोर्टला पोहोचल्याच्या नंतर तिथे सामान वगैरे सगळं गोळा केलं आम्ही लोकांनी आणि मग टॅक्सीची वाट पाहत होतो। टॅक्सीची वाट पाहिल्याच्या नंतर आमच्यापैकी काही लहान बच्चे होते, त्यांना लागलं वॉशरूमला जायचं
तर वॉशरूमला जेव्हा गेलो आम्ही तिथे होतं कमोड सीट माहिती आहे आपल्याला, आपण वापरतो घरी कमोड सीट. त्या कमोडच्या सीट तर लागली होती, पण त्या सीटला कुठे नळासाठी आपण जसं फ्लश मारतो, कुठे नळ असतो, कुठं काही हँडवॉश शॉवर असतो, ते त्या सीटच्या तिथे कुठंच नाही. आम्हालाही आश्चर्य वाटलं, म्हटलं यार वॉशरूम आहे, कसं काय यूज करावं. तर आमच्यासोबत जे काही नातेवाईक आमचे तिथे राहत होते त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि हे कसं यूज करायचं ते पहिले सांगितलं. कारण तिथे सगळे ॲटोमॅटिक वॉशरूम्स आहेत. फक्त घरीच नाही तर जिथे जिथे पब्लिक जिथे जिथे काही म्हणजे मोठे मोठे काही मॉल्स असतील, एअरपोर्ट असतील, रेल्वे स्टेशन असतील, सगळीकडे तशा पद्धतीचं ही सिस्टम त्यांनी बनवलेली आहे. म्हणजे तिथेच एक बटन असते, त्या बटननी फ्लश होतं, तिथेच एक बटन असते त्याच्याने सगळं वॉश होतं, तिथेच एक बटन असते त्याच्याने सुगंध येते. अशी सगळी ही सिस्टम त्या ठिकाणी त्यांनी त्यावेळेस तयार केलेली होती. मला असं वाटतं की आपल्याकडे मी अजूनपर्यंत एअरपोर्टला सुद्धा बघितली नाही आतापर्यंत. अशी चांगली अशी सिस्टम जपानीज लोकांनी त्या ठिकाणी टेक्निकली तयार केलेली आहे. दुसरा भाग असा सगळ्यात की तिथले मला तर शिस्तप्रिय सुद्धा आवडली त्या ठिकाणी. ती म्हणजे अशी की आपण जसं आता रस्त्याने जायचं असेल आणि तुम्हाला राईट वळायचं असेल किंवा लेफ्ट वळायचं असेल, तिथपर्यंत तुमचा सिग्नल लागत नाही, तिथपर्यंत ते गाडी जात. आपल्याकडे कसं असतं की आपल्याकडे रेड सिग्नल लागण्याच्या आधीच आपण घुम गाडीला किक मारून देतो किंवा गाडीला ॲक्सिलेटर वाढवून देतो आणि पडून जातो. तशी सिस्टम त्या ठिकाणी नाही आहे. मी जवळपास त्या देशामध्ये आम्ही जो प्रवास केला तो साधारणतः 20 दिवसाचा होता. पण 20 दिवसामध्ये आम्ही रोडची ट्रिप केली, आम्ही एरोप्लेनची पण ट्रिप केली, आम्ही काय म्हणतात त्याला बुलेट ट्रेनवर येतो, बुलेट ट्रेनची पण ट्रिप केली. हे सगळं करत असताना कुठेही सर मला हॉर्न तुमच्या गाडीचा वाजताना दिसला, कारण तिथे लोक हॉर्न कधी वाजवतच नाही. कारण प्रत्येकाला नियम फॉलो करायचे असतात. तो त्याच वेळेस बरोबर त्या ठिकाणी थांबतो, त्याच वेळेस त्याला राईट टर्न घ्यायचे असेल, यू टर्न घ्यायचा असेल. हॉर्न वाजवणे म्हणजे तिथे गुन्हा आहे. एखाद्याने समजा आपल्या गाडीचा हॉर्न वाजवला तर आसपासचे बाकीचे लोक म्हणतात, त्याच्याकडे पाहत असतात की हा कसा का हॉर्न वाजवतो. म्हणजे इतकी शिस्तप्रिय त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुसरं असं त्या देशामध्ये नम्रता फार पाहिलेली आहे. तुम्ही एखाद्याशी समजा बोलत असाल, ते बोलत असताना ते वाकून बोलतात. पहिले आपण जसं नमस्कार करतो तशी त्या ठिकाणी वाकून त्याला अभिवादन करायची तशी त्यांची एक सवय असते. दुसरं, रस्ते पासून तर हर एक गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या नीट अँड क्लीन आहेत. आणि स्वतः जे लोक आपण राहतो, जसं आपण शाळेमध्ये जे काही वळण लावतो स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, किंवा साफसफाईच्या बाबतीमध्ये, ही सगळे वळण त्या लोकांना लहानपणापासून देण्यात आलेली असते. त्या निमित्ताने एका शाळेमध्ये जाण्याचा योग आला आम्हाला. शाळेमध्ये लहान बच्चे जेव्हा होते, अशी शाळा होती, त्या शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांची एक मॉकड्रिल सुरू होती. मॉकड्रिल अशी होती कारण जपान हा जो देश आहे तिथे नेहमी सातत्यानं भूकंप येत असतात. आणि ती भूकंप म्हणजे छोटे मोठे नसतात. तर लहान बच्चांना, लहान मुलांना अगदी पहिलेपासून या भूकंपाच्या वेळेस काय केलं पाहिजे, कुठली आपली काळजी घेतली पाहिजे, त्याची ट्रेनिंग ते लहानपणापासून देतात. आपल्याकडे भूकंपाचा विषय तो फार कमी आहे. ज्या वेळेस त्या देशामध्ये साधारणतः महिन्यातून 1-2दा त्या जमिनी हालतच असतात. कारण एकंदरीत त्यांची भौगोलिक परिस्थिती आणि जिओलॉजिकल त्या पद्धतीचाच तो देश बनलेला आहे. आणि त्या मुलांना त्या पद्धतीची वळण असते. आता मधामध्ये जपानमध्ये साधारणतः 1.5 ते 2 वर्षाआधी एक भूकंप आला होता. त्याची बिल्डिंगचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठं वाताहत झाली, पण माणसं फक्त 4 लोक मरण पावले. खूप मोठा भूकंप होता, फक्त 4 लोक मरण पावले. कारण त्या लोकांना आधीपासूनच त्या पद्धतीची ट्रेनिंग दिली जाते की स्वतः तुम्ही कसं वाचलं पाहिजे त्या ह्याच्यातून. दुसरं असं बुलेट ट्रेनचं नाव ऐकलं तुम्ही? कुठे सुरू होतं आता बुलेट ट्रेन? आपल्या देशात आता पहिल्यांदा बुलेट ट्रेनचं काम सुरू आहे. आणि ती बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई जाणार आहे. अहमदाबाद ते मुंबई हा जो स्पॅन आहे जवळपास 900 किलोमीटरचा, तिथे आता बुलेट ट्रेन आपल्या इंडियामध्ये पहिल्यांदा येत आहे. जपानमध्ये बुलेट ट्रेन 1964 मध्ये सुरू झाली. किती? 1964. तेव्हा त्याला हाय स्पीड ट्रेन म्हणतात. हाय स्पीड ट्रेन त्याचं नाव नंतर बुलेट ट्रेन असं झालं. तर जपानमध्ये बुलेट ट्रेनला काय एक नाव आहे जपानीज भाषेमध्ये, त्याचं नाव आहे शिंकानसेन. काय नाव आहे? शिंकानसेन.
काय म्हणायचं बुलेट ट्रेनला नाव काय जपानी ह्याच्यातलं शिंकानसेन. आम्ही त्या बुलेट ट्रेनमध्ये बसण्याचा योग आला. बसल्याच्या नंतर आम्हाला आश्चर्य होतं की बा ही गाडी इतक्या स्पीडनी जाते कशी. जेव्हा बसल्याच्या नंतर त्याच्या सीट्स होत्या, इकडे 3 लोक इकडे 3 लोक, या साईडला 3 आणि या साईडला 3. तिथे स्लीपर क्लास वगैरे काही नव्हतं जसं आपल्या रेल्वेमध्ये राहते असा तो बसण्याची सिस्टम होती. आणि ज्या वेळेस समजा आता आपल्याला डावीकडून इकडे जाणार असेल या गावी, त्या गावी जात असताना ती ट्रेन ते लोक असे बसतात आणि ज्या वेळेस ती ट्रेन या साईडला जाते ते ऑटोमॅटिक ते सीट्स असे फोल्ड होतात, उलटे होतात असे. म्हणजे तुम्ही या साईडला बसा किंवा या साईडला बसा, अशा पद्धतीची त्या ठिकाणी आसन व्यवस्था असते. आणि त्या स्पीडचे ट्रेनची जी स्पीड होती तिथे आम्ही ज्या ह्याच्यामध्ये गेलो होतो ओकासा ते हिरोशिमा त्या दरम्यानचा तो प्रवास होता आमचा. त्या दरम्यानच्या प्रवासामध्ये ते आम्ही बघितलं की साधारणतः 470 किलोमीटर पर आवर या स्पीडनी ती ट्रेन जाताना आम्ही ते काउंट केलेली होती. तर तोही अनुभव येत्या काळामध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये मिळेल पाहायला. तर तो एक चांगला असा अनुभव बुलेट ट्रेनचा पण आम्हाला पाहायला मिळाला. दुसरं, त्या देशाने इतकी टेक्निकली आणि याची प्रगती केलेली आहे सर. तिथे आम्ही जवळपास 3 मजल्याचं रेल्वे स्टेशन बघितलं. रेल्वे स्टेशन म्हणजे कसं नुसतं म्हणजे लोकांना जाणं येण्यासाठी नाही आहे. रेल्वे खालच्या ग्राउंड फ्लोअरला एक ट्रॅक होता, तो लोकल ट्रेनचा होता. दुसऱ्या वरच्याला जे होतं ते जे काही आसपासला जाणाऱ्या ट्रेन जाणाऱ्या होत्या. आणि तिसऱ्या फ्लोअरला बुलेट ट्रेनची व्यवस्था. तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही झालं होतं. आपल्याकडे जे काही पाहतो आपण, कुठे बस स्टॉपवर गेलं, कुठे रेल्वे स्टेशनवर गेलो तर अनेक ठिकाणी कुठे खर्रा खाऊन थुकलेले असतात, स्वच्छता नसते, अत्यंत घाणेरडपणा असतं. पण त्या देशामध्ये मला कुठेही रेल्वे स्टेशन असो, कुठलं पण सार्वजनिक ठिकाणचं असं हे असो, त्या ठिकाणी कुठेही त्या पद्धतीने दिसलं नाही. कारण तिथल्या लोकांमध्येच ती भावना होती. आपण एखाद्या ठिकाणी समजा आपला घरचा कचरा असेल, आपण समजा रस्त्यावर टाकला तर त्या रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्याची जबाबदारी कोणाची राहते? आपलीच राहते ना. कारण आपण जेव्हा रस्त्यावर गेलो तर तुम्हाला समजा सगळ्यांनी असे लोकांनी कचरा समजा रस्त्यावर टाकून दिला, तुम्हाला चालताना वाटणार नाही? 100% तुम्हाला वाटेल की काय बा याने का रस्ता फेकला. म्हणून ती जबाबदारी आपणच समजा घेतली आणि आपणच तो कचरा आपल्याच घरच्या डस्टबिनमध्ये टाकला तर घरही स्वच्छ राहील, रस्तेही स्वच्छ राहील आणि त्याच्यानंतर हा देशही स्वच्छ राहील. ही जी भावना आहे ते भावना त्या देशामध्ये लहानपणापासून रुजवण्याचं काम खऱ्या अर्थानं तिथल्या शाळा आणि शिक्षकांनी आणि तिथल्या सगळ्या गव्हर्नमेंटनी केलेला आहे. दुसरा भाग त्या ठिकाणचा बघितला आम्ही, तो होता एक स्टुडिओ होता, युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणतात त्याला. युनिव्हर्सल स्टुडिओ नाव ऐकलं युनिव्हर्सल स्टुडिओचं कधी? ज्युरासिक पार्क बघितलं का पिक्चर? तर यांना दाखवा ज्युरासिक पार्क एखादी. ज्युरासिक पार्क म्हणून एक डायनासोरचा वगैरे पिक्चर आहे. तर त्या युनिव्हर्सल स्टुडिओ जो होता त्या स्टुडिओ म्हणजे काय असते, जशी तुमची शाळा याच्यापेक्षा खूप मोठा एरिया आणि तिथे सगळे असे डायनासोर्स आणि ते सगळं ठेवलेलं असते आणि ते लाईव्ह दिसतं असते तुम्हाला. तो अनुभवही फार वेगळा होता. एखाद्या सिनेमामध्ये जसं आपण बघतो त्या सिनेमाचे त्या ठिकाणी जे सगळं थिएटर असते आणि त्याच्यामध्ये जे काम करतात त्या पद्धतीचं त्या ठिकाणी हे केलेलं होतं. युनिव्हर्सल स्टुडिओ जगामध्ये 7 ते 8 ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये ते ओसाका या ठिकाणी आहे जपानमध्ये. तिसरं, तिथे जाण्याचा योग आला आम्हाला जिथे अणुबॉम्ब टाकला होता हिरोशिमाचा. हिरोशिमाचा मध्ये ज्या वेळेस दुसरं महायुद्ध झालं त्या मला वाटतं दुसऱ्या महायुद्धाची वगैरे पुरांना अजून नसेल आले ना, अभ्यासात अजून याच आहे आपल्या वर्गाच्या ह्याच्यात नसेल कदाचित समोर असेल, नाही आहे ना. दुसरं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला होता. अणुबॉम्ब टाकला तर एकाच वेळेस जो अनुभव त्या ठिकाणी तो जो मोठा स्फोट झाला होता त्या स्फोटातून संपूर्ण जे शहर होतं ते बेचिराग झालं होतं आणि तिथले जे अवशेष होते ते जे त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्यात आलेला होता तर ते सुद्धा पाहण्याचा योग आला. त्यावेळेची जी काही युद्धाची भीषणता ज्याला म्हणतो आपण, एखाद्या शहराला उद्ध्वस्त करत असताना आणि ज्यावेळेस ते शहर त्यावेळेस जेव्हा बॉम्ब पडला त्याच्यानंतरचे जे काही तिथे दाखवण्यात आलेलं होतं ते अत्यंत मनावर किंवा आपल्याला काटे आणणारे होते. आपण तर प्रगती तर खूप करतो पण शेवटी एखाद्या वेळेस जेव्हा दोन देश एकमेकाच्या विरोधामध्ये जेव्हा सामोरासमोर येतात आणि एका देशाला निस्तनाबूत करत असताना एखाद्या देशाने तिथे समजा अणुबॉम्ब टाकला आणि त्याची का दूषणता असते तर ते
मिळाला. मला वाटते हे सगळे जे अनुभव आहेत विदेश वारीचे वगैरे ते सगळे आपल्या आयुष्याची नक्की घेतील. ते करत असताना त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ते म्हणजे आपला अभ्यास. ज्या व्यक्तींनी चांगला अभ्यास केला, अभ्यास करून एक चांगलं स्वतःचं नाव केलं, स्वतः नाव सोबत आपलं व्यवसायामध्ये असो की नोकरीमध्ये असो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, तर त्या ध्येय जे असतं ज्या सरांनी सांगितलं की त्याचं आतापासूनच तुम्ही लोकांनी त्याच्यामध्ये स्वतःचं ध्येय निवडून त्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी शिक्षक लोकांपासून सगळी मंडळी जी असतात ते तुम्हाला तो सगळं करण्यासाठी प्रोत्साहन करतात, मदत करतात, तुम्हाला ती चांगली सवय लागावी म्हणून करतात. हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा या शाळेतले जेवढे काही विद्यार्थी आहेत ते सगळे केव्हा ना केव्हा नक्की 100% विदेशमध्ये जातील. एक चांगला अनुभव तुमच्या पाठीशी राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. या ठिकाणी बोलवून जो काही आमचा मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली आणि आपल्याशी जे काही लघुज साधण्याचं जे काही आज मोठा दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप